हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्यासोबत दहीवड्यांची रेसिपी शेअर करत आहे। ती खायला एकदम टेस्टी, मऊ आणि सॉफ्ट बनते। तर ते आपण रेस्टॉरंट सारखा घरच्या घरी कसं बनवू शकतो, तर चला मग आपण बघूया। त्याच्यासाठी आपल्याला लागेल उडदाची डाळ। मी बिना छिलक्याची उडदाची डाळ घेतलेली आहे। याला स्वच्छ करून घेतले आहे। तर मी या कमीत कमी 2-3 पाण्याने धुवून घेते। दुसऱ्यांदा आपण छान स्वच्छ धुवून घेते। मी आता हा पाणी घेतलेला आहे, याला आपल्याला सोक करायला ठेवायचा आहे। कमीत कमी 5-6 तासापर्यंत आपण याला भिजत ठेवायचं आहे। बघा, आपले 6 तास झालेले आहेत। मी हे डाळ भिजवलेली होती ते दुप्पट झालेली आहे, एकदम भिजून मऊ झालेली आहे। आता आपण याला मिक्सरच्या जारमध्ये पिसून घेऊ। याच्यामध्ये पाणी न घालता आपल्याला पिसायचं आहे। मी सेकंड टाइम पिसला तेव्हा मी त्याच्यामध्ये 1 इंची आल्याचा तुकडा घातलेला आहे। याच्याने चव खूप छान वाटते, तुम्ही पण ट्राय करून बघा। इथे हिरवी मिरची पण घालू शकतो आपण, पण मी फक्त अद्रकच घालत आहे। आपल्याला सगळी डाळ पिसून घ्यायची आहे। आपल्याला वाटेल तेव्हा थोडंसं 2 चमच 3 चमच आपण पाणी घालू शकतो, कारण की जास्त पाणी घातल्यावर आपला बॅटर एकदम पातळ होऊ शकते आणि मग ते आपले जे वडे राहतात ते पण एकदम चपटे बनतात। त्याच्यासाठी आपल्याला कमीत कमी पाण्यामध्ये हा पिसून घ्यायचा आहे। बघा, मी एकदम फाईन पिसून टाकलेला आहे। तर मी हा फेटून घेते। आपल्याला कमीत कमी 5-6 मिनिटांमध्ये एकच डायरेक्शन मध्ये फेटून घ्यायचा आहे। जितका जास्त फेटाल तितका छान आहे, एकदम फ्लफी, मऊ आणि सॉफ्ट बनतात आणि स्पॉन्जी बनतात। याच्यामध्ये आपल्याला मीठ आणि थोडासा जिरा पावडर घालायचा आहे, तो पण मी मिक्स करून फेटून घेते। आपला छान एकदम व्यवस्थित फेटून झालेला आहे। आता आपण याला वडे तळून घ्यायचे। तुम्ही आकार कसा पण देऊ शकता, मी वड्यांचा आकार दिला आहे। ह्या वड्यांना सिम मध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे, पूर्ण गोल्डन रंग येईपर्यंत। बघा, आमच्या वड्याचा रंग चेंज झालेला आहे। तर मी एक साइडला बॅटर बनवून ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी ताक घेतलेला आहे। आपण पाण्यामध्ये मीठ घालून वडे घालतो, त्याच्यापेक्षा आपण ताकामध्ये मीठ जिरं घालून वडे घातला तर ते जास्त टेस्टी वाटतात आणि आपल्याला पानचट नाही वाटत। तुम्ही हे टिप लक्षात ठेवा, पाण्यात न घालताना सरळ ताकामध्ये घातल्यावर ते जास्त चवीचे वाटतात। हे बघा, मी ताकामध्ये बोरून ठेवली आहे। याच्यामध्ये मी मीठ घातला होता आणि थोडे जिरे पावडर पण घातले होते। तर आपल्याला छान डीप करून घ्यायची आहे। आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते। मी ह्या दहीमध्ये साखर घालून घेतलेली होती, माझी गोड दही आहे। मी इथे गोड चटणीचा वापर करणार नाही आहे। मीठ घातला, साधा मीठ, सेंधा मीठ, दोन्ही प्रकारचे मीठ घातले। मी मिरची पावडर घातला, चाट मसाला घातला,
थोडे कांदे बारीक काटून पसरवले आणि घरचे बनवले शेव घातले आहेत. हे एकदम क्रिस्पी क्रंची शेव एकदम घरचे आहेत. मी याची रेसिपी पण टाकली आहे, तुम्ही बघून घ्याल माझ्या चॅनलवर जाऊन. आणि वर कोथिंबीर टाकून आपण सर्व करू. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.